मित्रांनो नमस्कार. मित्रांनो फळबाग म्हटलं की मग त्यामध्ये वॉटर सोल्युबलचा उपयोग हा आलाच. तर मित्रांनो मग फळबागामध्ये आपण डाळिंब असेल, पेरू असेल, बोरी असेल किंवा मोसंबी असेल किंवा इतर कोणताही जो काही फळबाग असेल त्यामध्ये वॉटर सोल्युबलचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण की का आपण जे काही बेसल डोस टाकतो त्यांना लागू व्हायला टाइम लागतो. त्याचबरोबर आपण जे काही वॉटर सोल्युबलचं जे काही खत आहे ते आपण आपल्या पिकांना देतो, ते आपल्या पिकाला त्वरित लागू होतं. त्याच्यामुळे आपण आपल्या पिकामध्ये वॉटर सोल्युबलचा वापर करतो. मित्रांनो आपल्याला जर वॉटर सोल्युबल खतांचे जे काही रिझल्ट आहे ते जर जबरदस्त जर आपल्या पिकामध्ये घ्यायचे असेल तर आपल्याला वॉटर सोल्युबल मधले जे काही कंटेन आहे ते कंटेन कोणतं जास्त पाहिजे, कोणतं कमी पाहिजे, त्याबरोबर त्यामध्ये सोडियम किती पाहिजे, क्लोराईड किती पाहिजे, त्याचा पीएच किती पाहिजे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण 0-60-20 व 0-52-34 हे जे काही दोन ग्रेड आहे त्यांचा मधला जो काही फरक आहे तो सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतंही खत असू द्या, वॉटर सोल्युबल असू द्या किंवा इतर असू द्या, मित्रांनो त्याचा जर पीएच हा जास्त असला तर आपल्या पिकांना त्याला अपटेप करायला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं आपले जे काही वॉटर सोल्युबल खत असू द्या किंवा इतर कोणतेही खत असू द्या त्याचा पीएच हा कमीच पाहिजे. त्याचबरोबर त्या वॉटर सोल्युबल मध्ये सर्वात महत्वाची जे काही बाब म्हणजे त्यामध्ये सोडियमचं व क्लोराईडचं जे काही पर्सेंटेज आहे ते सर्वात कमी पाहिजे. मित्रांनो जर सोडियमचं आणि क्लोराईडचं पर्सेंटेज जर ह्या वॉटर सोल्युबल खतामध्ये जर जास्त असलं तर आपल्या पिकांना त्यांना अपटेक करायला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे जे काही इतर जे काही अन्नद्रव्य आहे ते जमिनीतच पडून राहतात व आपल्या जमिनीला व पिकाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 0-60-20 व 0-52-34 याचा पीएच किती आहे, याला जे काही सोडियम क्लोराईड जे काही पर्सेंटेज आहे हे किती आहे व त्याचबरोबर ते आपण कोणत्या स्टेजमध्ये किंवा कशासाठी वापरू शकतो. तर मित्रांनो सर्वात पहिलं म्हणजे आपण जे काही 0-60-20 व 0-52-34 याच्यातला फरक बघू. मित्रांनो 0-60-20 यामध्ये नायट्रोजन 0% आहे, फॉस्फरस 60% आहे व पोटॅश 20% आहे. तसंच 0-52-34 मध्ये नायट्रोजन 0% आहे, जो काही फॉस्फरस आहे ते 52% आहे व पोटॅश हा 34% आहे. मित्रांनो 0-60-20 जे काही पीएच आहे ते 2.2 आहे. तर मित्रांनो 0-52-34 जर आपण आपल्या पिकामध्ये वापरलं तर तो जमिनीचा पीएच कमी करायला मदत करतो. मित्रांनो 0-60 मध्ये सर्वात कमी जे काही सोडियम व क्लोराईडचं जे काही पर्सेंटेज आहे ते सर्वात कमी आहे. 0-52-34 मध्ये ते 0.8% सोडियम व क्लोराईडचं जे काही पर्सेंटेज आहे ते आहे. मित्रांनो जे काही 0-60-20 आहे ते आपण मुळांचा विकास व पाया भाळण्यासाठी किंवा झाडाला मजबूती देण्यासाठी आपण आपल्या पिकामध्ये वापरू शकतो. तसंच 0-52-34 हे फुले टिकवणे, फळाची गुणवत्ता वाढवणे त्यासाठी वापरू शकतो. दुसरं म्हणजे पिकांच्या सुरुवातीच्या वाढीत आपण 0-60-20 चा वापर करू शकतो. तसंच 0-52-34 हे पिकाच्या फुलोऱ्यात व फळ धारण्यात अवस्थेमध्ये आपण वापरू शकतो. दुसरं म्हणजे 0-60-20 जर आपण आपल्या पिकाला जर दिलं तर आपल्या पिकामधली जी काही पांढरी मुळी आहे तिची जोमानं वाढ होती. तसंच 0-52-34 जर पिकाला दिलं तर ते मुळी वाढते, पण मुळी ही मध्यम गतीने वाढते 0-60च्या तुलनेत. मित्रांनो 0-60 ने झाडाचे जे काही खोड आहे व फांद्या हे मजबूत होतं. तसंच 0-52-34 ने पाला जास्त असल्यामुळे झाडामध्ये जी काही रोग प्रतिकार शक्ती ही ती वाढून येते. दुसरं म्हणजे पिकाला जेव्हा नवीन फुटवा येतो व मुळांची गरज असते तेव्हा जर आपण 0-60चा जर उपयोग केला तर आपल्या पिकामध्ये जबरदस्त असे रिझल्ट आपल्याला दिसून येतात. दुसरं म्हणजे 0-52-34 हे आपण जेव्हा झाडामध्ये फ्लावरिंग चालू असते म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह स्टेज किंवा फ्लावरिंग स्टेज चालू असते त्या टायमाला आपण आपल्या कोणत्याही फळबागामध्ये 0-52-34 ला वापरू शकतो. त्याचबरोबर या 0-60चा जो काही उपयोग आहे आपण नर्सरीमध्ये करू शकतो, नवीन लागवड केलेले जे काही पीक आहे त्यांच्यामध्ये करू शकतो. त्याचबरोबर 0-52चा उपयोग आपण फळबागामध्ये, भाजीपाल्यामध्ये व त्याचबरोबर जे काही फ्लोरा अवस्थेत कोणतंही जे काही पीक आहे त्यामध्ये आपण 0-52-34चा हा उपयोग करू शकतो. तर मित्रांनो आपण 0-60-20 व 0-52-34 हे जे काही विद्राव्य खत आहे त्यांच्यातला जो काही फरक आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघितला. मित्रांनो तुम्ही वापरताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोणतंही खत वापरा, तुम्ही 0-52-34 वापरा, 0-60-20 वापरा, 0-42-47 वापरा, 13-0-45 वापरा, 13-40-13 वापरा. मित्रांनो
कृपा करून हात जोडून सांगतो, तुम्ही वापरताना द्या तुम्हाला एखाद्या कंपनीचं जे महाग लागलं ते तरी चालेल, पण मित्रांनो आपल्या जो काही आपण खताचा ग्रेड घेणार आहे तो वापरताना काळजी घ्या, आपल्या खताचा पीएच हा कमीच पाहिजे व जे काही सोडियम व क्लोराईडचं जे काही पर्सेंटेज आहे ते सुद्धा कमीच पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या वॉटर सोल्युबल जेव्हा आपल्या पिकांना देऊ त्यांच्यामुळं आपल्या जमिनीचा व पाण्याचा पीएच वाढू नये व आपल्या पिकाला जे काही आपण अन्नद्रव्य देणार आहे ते व्यवस्थित उपलब्ध होईल याची काळजी नक्की घ्या। मित्रांनो व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना ही जे काही माहिती आहे ती नक्की माहिती पडेल। मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।